आता काय बघायचंय, मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण. सायन्स इज प्रोग्रेसिव्ह, तुम्हाला माहितीच आहे विज्ञान हे काय प्रगतिशील आहे. देअर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फरन्स बाय using more advanced means and methods of doing experiment. These characteristics of science are clearly seen in the Mendeleev's periodic table. प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधने व पद्धती वापरून जुना निष्कर्ष सुधारण्याची मुभा विज्ञानात आहे. म्हणजे आपण अगोदरची चुकी पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस जर आपल्याला काही नवीन तीच गोष्ट करायची असेल तर आधी चुकी झालेली असेल तर ती आपण सुधारू शकतो, हे विज्ञानात आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये विज्ञानाची वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात. So, while applying the law that properties of elements are periodic function of their atomic masses to all the known elements, Mendeleev arranged the elements with the thought that the information available till then was not final but it could change. म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म त्याच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल आहेत का, हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करता येईल का. करताना मेंडेलिव्हने आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो अशा विचारातून मांडणी केली आहे. म्हणजे त्याने सांगितलंय, मी जे अगोदर जे पिरियडिक टेबल सांगितलेत ना, दिलेलं आहे, तर त्याच्यात मी काही चेंजेस करू शकतो, काही बदल करू शकतो मला जर वाटलं तर. ते लास्टचा रिझल्ट नाही येतो, मी त्याच्यात काही चेंज करू शकेल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल डिमॉन्स्ट्रेटेड द फॉलोइंग डिमेरिट्स. म्हणजे याचा परिणाम म्हणून मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत पुढील गुण दिसून येतात आपल्याला. फर्स्ट, ॲटॉमिक मासेस of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. म्हणजे गुणधर्मांप्रमाणेच आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. म्हणजे त्यांनी परत ते चेक केले आणि चुकलेले असेल त्यांनी दुरुस्त केलं. फॉर एक्झाम्पल, द प्रिव्हियसली डिटर्माइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. आता त्यांनी एक एक्झाम्पल दिलं. बेरिलियमचं काय होतं ॲटॉमिक मास 14.09 14.09 हे आधीचं होतं, पण वॉज चेंज टू करेक्ट व्हॅल्यू 9.4 अँड बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन. आणि हे वस्तुमान त्यांनी बदललं आणि 9.4 असे दुरुस्त केलं आणि नंतर त्याची जागा कुठे दिली, बोरियमला बोरॉनच्या आधी जागा दिली. म्हणजे बोरॉनच्या आधी बेरिलियम येतो. ठीक आहे. सेकंड काय, मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेस इन द पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. मेंडेलिव्हने आवर्त सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोधणं लागल्याने मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या होत्या. थ्री ऑफ दीज अननोन एलिमेंट्स वर गिव्हन द नेम्स इकोबोरॉन, इका अॅल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. मग त्यांना त्यात तिघी जागा रिक्त ठेवलं आणि त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यांपासून इका बोरॉन, इका सिलिकॉन आणि इका अॅल्युमिनियम अशी नावं त्यांनी मेंडेलिव्हने दिली. मग त्याचे हे काय होते, ॲटॉमिक मासेस कशाने त्यांनी इंडिकेट केले, ॲटॉमिक मासेस कसे दाखवले, 44, 68, 72. पहिला प्रश्न होता मागच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, हेच त्याचं उत्तर आहे रिस्पेक्टिव्हली. असं त्यांनी म्हणजे असतील अणुवस्तुमानाने अनुक्रमे 44, 68 आणि 72 असतील असे त्यांनी दर्शवले. नॉट ओनली दीज बट देअर प्रॉपर्टीज वर ऑल्सो प्रिडिक्टेड. त्याने काय सांगितलं, इतकंच नव्हे तर त्याच्या गुणधर्मांचे भाकीत केलेले आहेत, गुणधर्मांचे पण भाकीत केलेले आहेत, म्हणजे त्याने ते प्रेडिक्ट केलेले आहेत. लॅटर ऑन दीज एलिमेंट्स वर डिस्कवर अँड नेम ॲज स्कँडियम SC, गॅलियम GA अँड जर्मेनियम GE रिस्पेक्टिव्हली. नंतर पुढे काही मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कँडियम, गॅलियम व जर्मेनियम अशी नावे त्याने देण्यात आली. द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स मॅच वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह. सी टेबल 2.4. हा टेबल बघायचा आणि त्याने कसे मॅच केलेले ते आपण बघू. ड्यू टू द सक्सेस ऑफ ऑल वर कन्व्हिन्स about the importance of Mendeleev's periodic table and this method of classification of elements were accepted immediately. मग त्याने असं काही चुका ज्या होत्या त्या दुरुस्त केल्या, सगळी अशी अरेंजमेंट केली. नंतर त्याने परत वर्गीकरण केलं आणि या यशामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या महत्त्वाविषयी सर्वांची खात्री पटली व मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची ही पद्धत लगेच स्वीकारली गेली. मग काय होती त्याची हे, आता हे बघा, ॲटॉमिक मास, डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, फॉर्म्युला ऑफ क्लोराइड, फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड, नेचर ऑफ ऑक्साइड म्हणजे अणुवस्तुमान, घनता, द्रवणांक, क्लोराइडचे सूत्र, ऑक्साइडचे सूत्र आणि ऑक्साइडचे स्वरूप. ठीक आहे. आता इथे इका अॅल्युमिनियम म्हणजे इका अॅल्युमिनियम ही मेंडेलिव्हचे भाकीत म्हणजे मेंडेलिव्ह प्रेडिक्शन 68.
5.9 लो काय आहे मेल्टिंग पॉइंट. नंतर फॉर्म्युला ऑफ क्लोराइड ECl3, फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड E2O3, नेचर ऑफ ऑक्साइड अँफोटेरिक, ऑम्फोटेरिक म्हणजे मेटॅलिक ऑक्साइड. ठीक आहे, उभयधर्मी ऑक्साइड म्हणजे मेटॅलिक ऑक्साइड. लक्षात आलं. आणि हे गॅलियम ऍक्च्युअल प्रत्यक्षातील जे होतं ते आधी हे चेंज झालं, हे होतं, नंतर परत हे होतं, हे चेंज झालं, असं ह्याप्रमाणे हे सगळं झालं. थर्ड, देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबेल गॅसेस इन मेंडेलिव्ह ओरिजिनल periodic table. However, when noble gases such as helium, neon and argon were discovered towards the end of 19th century, म्हणजे मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सरणीत राजवायूंसाठी जागा रोखून ठेवलेली नव्हती, म्हणजे नोबेल गॅसेससाठी. मग परंतु 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी राजवायूंचा शोध लागला. त्यानंतर यांचा शोध लागला, हेलियम, निऑन, आर्गॉन. ठीक आहे, कधी 19व्या शतकाच्या शेवटी. मग मेंडेलिव्ह क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्ट्रीब्युटिंग Mendeleev created the zero group without distributing the original periodic table in which the noble gases were fitted very well. मग मेंडेलिव्हने आवर्त सरणीला धक्का न लावता शून्य गण परत निर्माण केला, म्हणजे ते तसंच ठेवलं होतं पिरियडिक टेबल, आणि शून्य गण हा नवीन बनवला. ठीक आहे, आणि त्याच्यात ते राजवायू बरोबर बसवले. इथे यूज युअर ब्रेन पॉवर आहे. क्लोरीन हॅज टू आयसोटोप्स, म्हणजे क्लोरीनला काय, Cl ला समस्थानिके आहेत 2. ठीक आहे, Cl35, Cl37, 35 आणि 36. मग देअर ॲटॉमिक मासेस आर 35 आणि 37 रिस्पेक्टिव्ह. त्यांचे अणुवस्तुमान क्रमांक कसे 35 आणि 36 अशी वेगवेगळे आहेत. मग देअर केमिकल प्रॉपर्टीज आर सेम, मग त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, गुणधर्म काय त्याची सारखी आहेत. वेअर शुड दिस बी प्लेस मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, मग तो त्याचे गुणधर्म समान आहेत म्हणून त्यांना एका स्थानावर ठेवणे योग्य असेल की आपण वेगळ्या जागेवरती ठेवू शकतो, असं त्याचा प्रश्न होता. तर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, द एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. Therefore, isotopes chlorine atom with Cl35 and Cl37 should be placed in different places in different periodic table. आपण अगोदरच बघितलं की ते कसे अरेंज केलेले होते, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये, म्हणून मग हे पण इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये पहिले 36, 35, म्हणजे जसे आपण एलिमेंट्स अरेंज केले इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये, तसेच हे पण आयसोटोप्स आपल्याला ते अरेंज करावे लागतील. ठीक आहे.